नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हेल्थ प्रमोशनचे IMP टिपा म्हणजे शॉर्ट नोट्स। तर ह्या जर केलं तुम्ही तरी पासिंग पुरतं होऊन जाईल आणि मार्क्स पण चांगले पडता येईल आणि लवकरात लवकर आता थोडा वेळ राहिलेला आहे, त्यामुळे एवढे करणं तुम्हाला गरजेचं आहे। ज्याच्यावरती मी स्टार्ट केलेले ते खूप IMP जास्त वेळ विचारलेली, ज्याच्यावरती मी 3दा स्टार्ट केलेलं आहे तो क्वेश्चन तुम्हाला करणं म्हणजे गरजेचं आहे। 3 वेळेस आलेला आहे आणि ज्याच्यावरती स्टार्ट केलेले नाही ते येऊ शकतात, त्यामुळे हे पण करा आणि हे पण करून घ्या। चला तर बघूया आपण। आणि व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा। व्ह्यूज अजिबात येत नाही आहे व्हिडिओ बनवायला, मला आज इच्छा नव्हती कारण खूप कमी व्ह्यूज येत आहे, लाईक्स पण कमी येत आहे आणि तुम्ही कमेंट पण करत नाही, त्यामुळे कमेंट करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा, कारण सर्वांना मदत होईल। जे आपले कॉलेज ग्रुप असेल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्वांना व्हिडिओ सेंड करा, ही माझी नम्र विनंती। कारण मी तुमच्या एका कमेंटवर व्हिडिओ बनवून देते, तर तुम्ही शेअर करा, एवढीच माझी अपेक्षा आहे। चला आपण बघूया पहिले मानवी स्वसंरक्षण यंत्रणा। मानवी स्वसंरक्षण यंत्रणा हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेला आहे। याच्यामध्ये आपलं मेंटल हेल्थचं आहे। मेंटल हेल्थमध्ये आपलं वाचून घेतलं तरी येऊन जाईल, एवढं काही आवड नाही। स्वसंरक्षण यंत्रणा याच्यामध्ये दुसऱ्याला दोष देणे, म्हणजे आपण एखादं उदाहरण देऊ शकतो। त्याच्यामध्ये परीक्षामध्ये उदाहरणार्थ घ्या, परीक्षामध्ये जर नापास झालं तर आपण काय म्हणतो, क्वेश्चन म्हणजे अवघड आले होते किंवा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन पडले, असं म्हणत नाही का? त्याला मध्ये मनाची स्वसंरक्षण यंत्रणा। तर याच्यामध्ये आपल्या मनाशी होणारा संघर्ष येतो टाळल्या जाण्यासाठी जो मानसिक स्वसंरक्षण यंत्रणा कार्य करते, त्याला मानसिक स्वसंरक्षण यंत्रणा असे म्हणतो। अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, 5 मार्काला विचारला जातो। त्याच्यानंतर परसबाग आपण कशी फुलवतो त्याच्याबद्दल आपण माहिती लिहायची। परसबागीचे फायदे, त्याच्यामध्ये परसबाग कशी बनवणार आहे, परसबागेचं किती त्याचं आपल्याला क्षेत्र लागणार आहे, क्षेत्रफळ किती लागणार आहे, ते आपण याच्यामध्ये लिहू शकतो। प्रस्तावना, व्याख्या, त्याच्यानंतर फायदे झालं। नंतर आदर्शवीर क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे। त्याच्यामध्ये आदर्शवीरीची प्रस्तावना लिहायची। प्रस्तावना म्हणजे काय महत्त्व आहे आदर्शवीरीचं, कशी असते आदर्शवीर। त्याच्यानंतर व्याख्या लिहायची। व्याख्या म्हणजे योग्य बांधकाम केलेली, त्याला झाकण असलेली, योग्य जागा निवडलेली अशी वीर, यालाच आपण काय म्हणतो, आदर्शवीर असे म्हणतो। शयावरण आता 14 क्वेश्चन शयावरण प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहायची। शयावरण कुठे कुठे होऊ शकतं याची कारणे लिहायची। त्याच्यानंतर प्रतिबंधन लिहायचे। प्रतिबंधन शयावरणाचे प्रतिबंधन विचारू शकते, शयावरण विचारू शकते, शयावरणाची काळजी पण विचारू शकते। तर त्याच्यामध्ये सेम लिहायचं सगळं, तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहायचं। व्याख्यात लिहायची आपल्या शयावरण काळजी आली तरी व्याख्या लिहायची, प्रस्तावना पण लिहायची, मग काळजी पण टाकायची खाली। त्याच्यानंतर येतं 5 नंबरचं अन्न शिजवण्याच्या पद्धती। तर अन्न शिजवण्याच्या पद्धती आपल्याकडे कोणकोणत्या असतात, भाजणे, उकडवणे, तळणे, शिजवणे, अशा 7 पद्धती आपल्याकडे। वाचून घेतलं तरी हेल्थ प्रमोशनच्या बुकमध्ये आहे, तेवढं वाचून घेतलं तरी होऊन जाईल। खूप सोपी पद्धती, 5 मार्क घरचेच आपले हे सगळे। त्यामुळे पुराकार म्हणजेच काय, त्याची व्याख्या लिहायची, प्रस्तावना लिहायची, फायदे लिहायचे, बनवताना घेण्याची काळजी, बनवल्यापूर्वी घेण्याची काळजी, भरवताना भरवण्याची म्हणजे भरवण्यासाठी घेण्याची काळजी, भरवण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी, अशी लिहू शकता तुम्ही भरपूर। आणि पूरक आहाराचे बाळाला होणारे फायदे। पूरक आहार म्हणजेच काय असतं त्याची डेफिनेशन लिहू शकता। कालच्या याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये पण आपण बघितला, हा क्वेश्चन IMP होता, तर हा क्वेश्चन करायचा आहे। दूषित पाण्याद्वारे पसरणारे आजार। दूषित पाण्याद्वारे कोणते आजार, टायफॉइड पसरतो, पोलिओ पसरतो, अतिसार पसरतो, तर हे लिहू शकता। आजाराविषयी माहिती लिहायची थोडी। नंतर प्रथिनांचे कार्य। प्रथिनांच्या कार्यामध्ये काय लिहायचं, प्रथिना लिहायची, प्रस्तावना लिहायची, त्याच्यानंतर स्त्रोत लिहायचे, कुठून भेटतं, त्याचे किती स्त्रोत आणि किती गरज आहे आपल्याला मानवी जीवनाला, म्हणजे आपल्याला किती गरज आहे, त्याच्याऐवजी तुम्ही जेवढं पाठवेल तेवढं लिहिलं तरी चालतं। प्रथिना कशातून भेटतात, त्याची कारणे आणि कार्य लिहायचे। त्याच्यानंतर कार्य लिहिल्यानंतर काय लिहिणार आपण त्याचे, आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय होतो, कुपोषण होतं। कुपोषणामध्ये कोणते प्रकार ते पण येतं, कुपोषण क्वेश्चन पण इम्पॉर्टंट, त्यामुळे प्रथिना करणंच गरजेचं आहे। त्यानंतर ॲनाटॉमीमध्ये आपलं काय येतं, लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन विचारले जातात, ते पण करून ठेवा। त्यानंतर तो वृद्धावस्थेतील 15 मार्क क्वेश्चन विचारले गेलेला आहे बरं का, त्यामुळे काय करायचं आहे, एकदम चांगल्या पद्धतीने करायचा हा क्वेश्चन 15 मार्काचा। वृद्धावस्थेमध्ये समस्या विचारल्या जातात 5 मार्काला, गरजा 5ला आणि पुनर्वसन 5ला, किंवा आणि वृद्धावस्थेतील सेवा काय करणार तुम्ही वृद्धावस्थेमध्ये त्या व्यक्तीला, तर त्या 5 मार्काला ती टिप पण विचारू शकते। त्यामुळे हा क्वेश्चन अत्यंत गरजेचा आहे, 15 मार्काला विचारला जातो, करून ठेवायचा आहे। नंतर मानसिक आजार पण 15 मार्काला विचारले गेलेले आहे। मानसिक आजाराची कारणे, चिन्ह, लक्षणे हे येऊ शकतं। त्याच्यानंतर येतं आपला 12 नंबर शरीर मन संबंध। शरीराचा मनाचा संबंध असला हा क्वेश्चन तुम्ही 100% मनाला लिहू शकता, कारण मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असेल तरच माणूस निरोगी म्हणतो आपण त्याला। तर मग याच्यामध्ये तुम्हाला थोडे एक्सप्लेन करायचे आहे, वाचून घेतलं तरी सोपं आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर 13 नंबरचा आहे आपला हवेचे प्रदूषण। हवेच्या प्रदूषणामध्ये काय येतं, कारणे लिहायची। हवेच्या प्रदूषणामध्ये ऑक्सिजन किती असतं, नायट्रोजन किती असतं, कार्बन डायऑक्साईड किती असतं, बाकीचे दुसरे घटक किती असतात, हे असं लिहून त्याच्या प्रस्तावनामध्ये लिहायचं। नंतर व्याख्या लिहायची प्रदूषणाची, हवेची प्रदूषणाची, त्याच्यानंतर कारणे लिहायची।
झालं. हा क्वेश्चन 2दा पडलेला आहे. IMP क्वेश्चन आहे, सगळ्यांनी करून ठेवायचं. काही अवघड नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त काय काय कारणे काय काय आहे. श्वासोच्छ्वास आहे, डस्ट आहे, डस्ट म्हणजे धूळ असणे वगैरे, आपलं जाळणे, अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अणुबॉम्ब स्फोट इत्यादी कारणे याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. अजून भरपूर आहे, माझ्या अजून पाठ येतो. आणि नंतर क्लिनिकल थर्मामीटर, आपल्या थर्मामीटरविषयी माहिती लिहायची. थर्मामीटर हा स्किप केला तरी चालतो, कारण हा एकदाच विचारलेला आहे. मुख स्वच्छता, ओरल स्वच्छता कशासाठी घ्यायला पाहिजे, जी कारणे लिहायची. कारण काय करायचं आपल्याला, आता मुख स्वच्छता कशासाठी घेणार आहे आपण सांगा मला तुम्ही. तर कशाचे, चेहऱ्यात तोंडाचा वास येऊ नये, दुर्गंधी होऊ नये, जिभेचे दाग होणार नाही, हिरड्यांचे दाग होणार नाही, असा आजार होणार नाही तोंडाचे. त्यामुळे आणि आपलं काय राहतं, तोंड हे नेहमी ओलं राहतं. त्याला असं म्हणतो आपण कशाचं माहेर घर आहे, जंतूंचं माहेर घर आपण म्हणतो तोंड, ओरल कॅव्हिटी. तर मग त्यामुळे त्याची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण जे खाणार आहे ना, ते आपल्या तोंडातूनच आतमध्ये जाणार आहे. त्यामुळे ओरल स्वच्छता किती गरज, महत्त्व लिहायची ओरल स्वच्छतेची. त्याच्यानंतर घेतो कुपोषण. 15 मार्काला विचारलेला आहे. आपल्या व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, सर्वांनी तो बघावा. सर्व भरपूर मी क्वेश्चन 15 मार्काचे अपलोड केलेले, PSC केलेलं आहे, आता कुपोषण पण केलेलं आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये लागत असेल काही दुसरं तर मी पेशीचा पण करू शकते, शोषखड्डा. तुम्ही जे म्हणसाल कमेंट करा फक्त, आणि व्हिडिओ शेअर करा. व्ह्यूज येत नाही आहे मला व्हिडिओ बनवायला, मग उत्साह नाही राहत. आता हा व्हिडिओ मला शेअर करा जास्त करून, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल, आणि मग नंतर मला एनर्जी येते व्हिडिओ बनवायला. कमेंट करा, प्रत्येकाने कमेंट केली तरी काही नाही, फक्त थम्स अप केलं तरी चालतं. नंतर पेशीमध्ये काय काय असतं, पेशीचे 3 लेअर आवरण लिहायचे आपल्याला. काय राहतं, पेशीला प्लाझ्मा सेल नाही काय, सायटोप्लाझ्मा असतं, न्यूक्लियस असतं, मेम्ब्रेन असती. त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदम भारी पद्धतीने पेशी शिकवू शकते, त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. नंतर येतो शोषखड्डा. आपण काय बघितलं आता, परसबाग बघितली, परसबाग, मग शोषखड्डा. हे फक्त वाचण्याच्या गोष्टी आहे. आदर्शवीर परत आलेली माझ्याकडून बलबल झाली, कारण हा क्वेश्चन भरपूर वेळ आलेला आहे. आदर्शवीर करूनच ठेवायची. वायुविजनामध्ये 2 प्रकार आहे. वायुविजन म्हणजेच काय, व्याख्या डेफिनेशन, प्रस्तावना लिहायची, मग डेफिनेशन लिहायची, मग त्याचे महत्त्व लिहायचे वायुविजनाचे. वायुविजनासाठी काय काय गरजेचे पडणार आहे, त्याच्यामध्ये वायुविजनाचे साधने कोणते, नैसर्गिक वायुविजन आणि आपलं कृत्रिम वायुविजन. त्याच्यामध्ये आर्गम पंखे, निर्गम पंखे. नैसर्गिकमध्ये वारा असतो, पसरणे किंवा तापमान असतं ते हवेचे. वायुविजन सोपं आहे. अनेमिया, रक्तक्षय, म्हणजे जेव्हा आपल्या रक्तातील HBचा प्रमाण कमी होतं त्यालाच आपण काय म्हणतो, रक्तक्षय म्हणतो. त्याचे प्रकार लिहायचे रक्तक्षयाचे. रक्तक्षय न होऊ म्हणून प्रिव्हेन्शन रक्तक्षयाचं, म्हणजे आपला अॅनिमिया होऊ नये. भारतामध्ये 90% स्त्रियांना किंवा 80% स्त्रियांना अॅनिमिया असतो, कारण स्त्रियांमध्ये ब्लड्समध्ये HB कमी आहे त्यामुळे. नंतर आपलं खाणंपान तसं आहे, त्यामुळे रक्तदाब लिहायचं. रक्तदाबामध्ये कोणते रक्तदाबाची व्याख्या, हार्टवर जे स्पंदन होतात त्याच्यावरती, आपल्या वेनवरती पडणारा जो दाब आहे त्यालाच आपण रक्तदाब असे म्हणतो. त्याच्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर, डायस्टोलिक ब्लड प्रेशर, नॉर्मल BP किती असतो शरीरात आपल्या मानवाचा ते लिहायचं. लहान बाळामध्ये वेगळा असतो, म्हणजे जे म्हातारी माणसं आहे त्यांच्यामध्ये वेगळा असतो, हे लिहायचं आहे. आता पाणी शुद्धीकरणाच्या माझ्याकडे खूप छान नोट्स आहे, तुम्ही म्हणला तर मी व्हिडिओ बनवून टाकते, पण आता वेळ कमी, त्यामुळे तुम्ही जसं तुम्हाला समजेल आणि जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं करा. वाटलंच एखाद्या सगळ्यांनी कमेंट केली तर मी लाईव्ह येऊन तुम्हाला सगळं म्हणजे 1 शॉटमध्ये 1 घंट्यामध्ये किंवा अर्ध्या घंट्यामध्ये म्हणा सर्व बुक्स रिव्हिजन मारून देते, आणि जे IMP क्वेश्चन त्यांचे तुम्हाला समजून सांगते लाईव्ह येऊन. तसं सांगितलं तरी नाही, तर व्हिडिओ अपलोड केलं तरी चालेल, पण व्हिडिओ बघत नाही तुम्ही, त्यामुळे मला असं वाटतं लाईव्ह या. तरी बघा, कमेंट करा, तुमच्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवून पोस्ट करेन. नंतर इथं ECT काय ते तुमचं वाचून घेतलं तरी कळून जाईल, नसेल कळत तर त्याच्यावरती मला कमेंट करून व्हिडिओ पाठवून देते. पाणी शुद्धीकरण झालं. मग कर्बोदकी, आता त्याचं कार्बोहायड्रेट प्रथिने बघितले, कार्बोहायड्रेट 15 मार्काला विचारलेले, म्हणजे आपल्याला न्यूट्रिशनमधून 15 मार्काचा क्वेश्चन येतोय, हे तुम्हाला समजतंय का. कुपोषण आला तर प्रथिने आलं कर्बोदकी, हे 3 क्वेश्चन. नंतर ऑरमध्ये 2 येऊ शकतात, त्यामुळे नाही का क्वेश्चन करून घ्यायची 15 मार्काची. त्याच्यानंतर डिमेन्शिया डिसीज कंडिशन आहे आपली मेंटल हेल्थमध्ये, त्याच्यामध्ये माणूस विसरून जातो. स्किझोफेनियामध्ये भास होतात, आणि आपण दुसऱ्याचे असं मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं होतं. कधी मूड स्विमिंग होतात, हे स्किझोफेनियाचे चिन्ह लक्षणे. तर एवढे IMP क्वेश्चन आहे आपले. सर्वांनी सर्व क्वेश्चन करावे, आणि ज्याच्यावरती स्टार येते तर आवर्जून करावे, याच्यामधून काही स्किप करू नका. वेळ आहे तुमच्याकडे अजून, आणि एकदम टेन्शन फ्री राहा. पाठ करू नका, फक्त वाचून घ्यायचे 2-3 वेळेस आणि लक्षात ठेवायचे, आणि ताबडतोब वाचल्यानंतर 2दा वाचायचे, नंतर लगेच नोट्स काढून घ्यायच्या आपल्या छोट्या, आणि तुमच्या नोट्स काढायच्या तुम्ही, कारण मी दिलेल्यानंतर आयते घेतला ना, त्यामुळे आपल्याला थोडा स्वतःच्या मेंदूला ताण देऊन मनाने नोट्स काढा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा, आणि पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल या व्हिडिओचा. त्यामुळे सर्वांना शेअर करा प्लीज, आवर्जून एवढंच मागते मी, फक्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे मला खूप एनर्जी मिळते. तर धन्यवाद.